जालना शहरात सुमारे 45 ते 50 ऑनलाईन चक्रीचे अवैध दुकाने थाटण्यात आली असून यातून गोरगरीब जनतेच्या पैशावर दिवसाढवळ्यात डल्ला मारला जातोय। विशेष म्हणजे या काळ्या धंद्याची सूत्रे मुंबई आणि नाशिक मधून हलवली जात असून स्थानिक एजंटच्या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल होतीये। या प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त होत असून पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। कष्टकरी वर्गाचे खिसे कापणाऱ्या या अवैध चक्रव्यूहामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देऊन प्रशासनाने हे जाळे तातडीने नष्ट करावे आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे। सुनील वैद्य, स्टार महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर। जालना शहरामध्ये मागील अनेक दिवसापासून चक्रीचा व्यवसायाने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढलेले आहेत। या शहरामध्ये एकूण जवळपास 45 ते 50 चक्रीच्या दुकानं थाटलेल्या आहेत आणि ही सर्व माहिती आम्हाला गोपनीय सूत्राकडून मिळाल्यानुसार या ठिकाणी जाऊन आम्ही स्टिंग ऑपरेशन करीत सर्व प्रकार समोर आणलेला आहेत आणि याची सर्व माहिती जालना टोलनाका या परिसरामध्ये 5 दुकाने आहेत आणि चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये देखील 4 दुकानं आहेत। बस स्थानक परिसरामध्ये 4 दुकानं आहेत। रेल्वे स्टेशनच्या परिसरावरच 2 दुकानं आहेत। नूतन वसाहतीमध्ये 5 दुकानं आहेत। विशाल कॉर्नर या परिसरात 6 दुकानं आहेत। लालबाग या परिसरामध्ये 2 दुकानं आहेत। आझाद मैदान या ठिकाणी 1 दुकान आहेत आणि रेल्वे ब्रिज उडान पुलाच्या खाली 2 दुकाने आहेत। अलंकार टॉकीज या ठिकाणी 1 दुकान आहे। हे सर्व दुकानं चालवणारे यांची देखील माहिती आमच्याकडे आहे। गोपनीय सूत्राकडून ही सर्व माहिती मिळालेली आहे। यामध्ये रवी हा नाशिकचा एक व्यक्ती आहे आणि प्रकाश हा एक मुंबईचा व्यक्ती। हे 2 व्यक्ती हा सर्व प्रकार जालना या शहरामध्ये एकूण जवळपास 50 दुकाने चक्रीची या ठिकाणी चालवतात। यांच्या हाताखाली जवळपास जालना, देऊळगाव राजा, जुना जालना या परिसरातील 10 व्यक्ती हे सर्व मिळून हे सर्व प्रकार या ठिकाणी चालू आहेत। चालू असलेल्या सर्व प्रकारामुळे गोरगरीब जनतेचे खिसे कापले जात आहेत। परिसरातून मागणी होते आहे की या सर्व प्रकार बंद करण्यात यावा, याची देखील दखल पोलीस प्रशासनाने घ्यावी। असे न झाल्यास आंदोलन करण्याचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। स्टार महाराष्ट्रसाठी सुनील वैद्य, छत्रपती संभाजीनगर, जालना। किती बंद करण्यात यावे, आपण काय सांगणार आपल्या संघटनेवर? जो अवैधरित्या जो वेश्या व्यवसाय, जो चक्री आहे ऑनलाईन, तो बंद झाला पाहिजे। त्या मागचं कारण म्हणजे की लोकांच्या सर्वसामान्याच्या खिशाला त्यांनी कापत आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघितल्याप्रमाणे जी गोष्ट आपल्या पत्रकारांना माहिती होऊ शकते, जी स्टिंग ऑपरेशन मध्ये येऊ शकते, तर याच्यावर पोलीस प्रशासन गप्प काय आहे? काही गोष्टींचा त्यांना हप्ते जाता का? त्यामुळे आमची हिंदू क्रांती संघटनेतर्फे एकच मागणी आहे की लवकरात लवकर अवैधरित्यावर, वेश्या व्यवसायावर व ऑनलाईन जे चक्री आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी, नाही तर हिंदू क्रांती संघटनेतर्फे जालना पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येईल। जो अवैधरित्या जो ऑनलाईन चक्री आणि वेश्या व्यवसाय जो बस स्टँडच्या अवतीभोवती जो चालू आहे, जो समोरच्या लॉजवर, त्याच्यावर तर मला असं वाटतं कधीतरी की म्हणजे जो पत्रकारांना माहिती आहे की तिथं वेश्या व्यवसाय चालतो, ऑनलाईन चक्री चालते, जवळपास 10 ते 15 ठिकाणी तिथं अशा गोष्टी चालतात जे अवैधरित्या आहे, तर तिथं पत्रकार पोहोचू शकतात, मग पोलीस प्रशासन का बरं पोहोचू शकत नाही? तर आमची पोलीस प्रशासन जालन्याच्या एवढीच मागणी आहे, एवढ्या आम जनतेची, की बाबा लवकरात लवकर याच्यावर कारवाई व्हावी। जर असं झालं नाही तर लोकशाही मार्गाने हिंदू क्रांती संघटनेतर्फे तिथं पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं जाईल। आंदोलन केलं जाईल का? बहुत तीव्र आंदोलन केलं जाईल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।